तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओची सुरुवात करतोय आम्ही। आता चर्चला जाऊन आलेलो आहोत। तर आता आपली बघू शकतो तुम्ही भोजनाची तयारी चालू आहे। मोठा मासा आणलाय हा। निखिल आणि अभिषेक कापायला बसल्यात। निखिलसाठी शेकटे आणलेले आहेत त्यांच्या ग्रुपसाठी, बघू शकता तुम्ही। आणि आपल्यासाठी लोई मासा आणलेला आहे, बघू शकता किती मोठा आहे। 5 किलोचा तर असेल। आमचा कावीला बघू शकता, मस्ती करतो छाप। आता कावी देखील मासा कापेल। अभिषेक सुद्धा आता तर नेक्सन पाटील सुद्धा आता जॉईन होतील मासा कापण्यासाठी। पहिला स्नॅप। आता नेक्स्ट नवीन स्नॅपचॅटवर ॲड झालेले आहेत। रिक्वेस्ट टाका क्रिक निको अशी त्यांची आयडिया आहे। अभिषेकने बोट सुद्धा कापलेला आहे वाटतं, बघूया। नेक्सन या साईडला बघू शकता, अतिशय जोरजोरात बोई मावरं साफ करत आहेत। जर कुणाला लग्नासाठी जर लागत असतील तर कॉन्टॅक्ट करा अभिषेक, निखिल आणि नेक्सन। कुणाच्या लग्नाचे जर मासली कापायचे असतील तर फक्त बघू शकता आपला मासा। आज काम 25 आहे। बिग साईज काम 25 बघ किती मोठं आहे। गाबुली कापली आहे पीछे। गाबुले आहे खरं आहे। दाखव गाबुली, दाखव ती बघ गाबुली। अभिषेकचे भरपूर फॅन आहेत। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। लाईक काय सुद्धा करा, लाईक करा, फॉलो करा। तर पहिला बघा अभिषेक अतिशय चांगल्या रीतीने कापत आहेत। पहिला आंबट करण्यासाठी पीस कापत आहेत, त्याच्यानंतर मग फ्राय करण्यासाठी। आजचा व्हिडिओ आपण कुकिंगचाच बनवूया नक्की। बसाव पण याची शक्ती न कापायची। तुम्ही नक्कीच पाहू शकता। आता बघू शकता गाबुली किती भरलेली होती गाबुलीने। बघा केवढी गाबुली निघाली आहे। निखिल थाना आम्ही देऊ बिग साईज मित्रांनो। कायूला बघू शकता, कायू देखील शेपटी शाप करते। कायू ए कायू, लाईक करो, फॉलो करो, बोल आंबट करा काही आंबट करा। आपले नाईफ मास्टर अभिषेक आहेत। त्या दिवशी रायनल आणि डॅडी होते। आज अभिषेक, त्याच्यानंतर नेक्सन आणि निखिल गोविंद। तर मित्रांनो, आता आपलं जेवण बनवण्याचं चालू केलं तुम्ही बघू शकता। आपल्या पातेल्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे। मासे बघू शकता तुम्ही, साफ करून घेतले एकदम। नंतर ऑइलमध्ये आता टोमॅटो जातील पहिला। ओले वाटलं लसूण मग तुम्ही लागत आहे। तर आता याच्यानंतर आपण ही ओलं वाटणं टाकणार आहोत। याच्यामध्ये ही पेस्ट आहे। काय काय टाकेल याच्यामध्ये? चीज, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याच्यामध्ये टाकली होती आणि त्याचं पेस्ट करून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता आता ते टाकलेलं आहे।
आणि आपला कोली मसाला जो आपण घरी बनवतो. बघा किती केवढ्या प्रमाणात टाकतात आमच्या हा मसाला. तर मासली बनवायची वेगवेगळी पद्धत असते, त्याच्यामधली ही एक पद्धत आहे. बघू शकता कशा प्रकारे घट्ट झालं. आता याच्यामध्ये आपली व्हिनेगर, आपण चिंच सुद्धा टाकलेलं आहे याच्यात. जे आपण वाटलं केलं होतं त्याच्यामध्ये चिंच सुद्धा होती आणि एक्स्ट्रा व्हिनेगर. अबू यांना बघा, अबू सांजोजून आंबट मांडायचं आहे. त्यांचं सध्या धान मांडलेलं आहे. त्याच्यात थोडंसं पाणी. तर जेव्हा आपण वेलंकिणीला येतो तेव्हा तिथे किचन्स अवेलेबल नसतात. तुम्ही बघू शकता आपला जो रूम असतो त्या रूमच्याच बाहेर आपल्याला अशा पद्धतीचे टेबल दिले जाते आणि त्याच्यावर आपल्याला स्वयंपाक करावा लागतो. तुम्ही बघू शकता. ही बघा आपली मासली. आपण 8 जण आहोत आणि 8 लोकांसाठी आपण एवढी मासली घेतली आहे. तर अबू सांजो वाटलं देखील आलेलं वाटून. तर बघू शकता. आता याला झाकून ठेवायचं. झाकून ठेवायचं ना. अजून मीठ टाकायचं आहे. बारीक मीठ आहे. घरी जाडं मीठ असतं आपलं. मीठ टाकलं. आता अजून पाणी ॲड करावं लागेल कारण जे मासलीचे पीसेस आहेत ते जास्त झालेले आहेत. तर आता आपण हे याच्यावर झाकण ठेवूया आणि किती मिनिटं ठेवायचं? 5 मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि थोड्या वेळात पुन्हा एकदा बघूया कशा प्रकारे झाले ते. तर आपण जाऊया आपल्या रूममध्ये. तर आता इथं पत्त्यांचा गेम चालू आहे रूममध्ये. क्लिंटन याला बघू शकता. क्लिंटन कालच आल्यात. युट्यूबवर आलेलं आहे. लाईट पेटव, आम्ही दिखवतो नाही. लाईट पेटवा सर्व दिसत नाही. आमची डिक्कीचा व डिक्की. आणि आपली काही मंडळी त्या साईडला आहे. तर पत्त्यांचा गेम आपण ट्रेनमध्ये सुद्धा खेळत होतो. मेंढीकोट गेलता. तर मेंढीकोट चालू आहे. किती जणांचा? 1 2 3 4 5 6 7 8 जणांचा मेंढीकोट. तर अभिषेकचे पत्ते बघूया आपण. पत्ते दाखव, पत्ते दाखव. अभिषेकचे पत्ते बघूया. तर एकट्याने खेळ काढले. आणि या साईडला आपले मास्टर शेफ
अबू पाटील, अबू यांना बोटीवर देखील जेवण बनवण्याचा अनुभव आहे. अटलांटिक बोटमध्ये ते जात असतात. तिथे बघूया त्यांनी शिट्ट्या आणल्यात. तर ही देखील एक पद्धत आहे आंबट बनवायची. बघू शकता बोटीवर अशाच पद्धतीने जेवण बनवलं जातं. तर बघू शकता त्यांची ही मासली आहे आणि पहिलाच त्यांनी कालवून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये फक्त पाण्याने मासली टाकून डायरेक्ट गॅसवर मांडावं लागेल. अशा पद्धतीने जेवण बोटीवर बनवलं जातं. बघू शकता तुम्ही. या साईडला पत्त्यांचा खेळ चालू आहे. कायला सुद्धा पत्ते खेळायला बसवलं आहे. काय हो काय पत्त्यामध्ये बिझी झालाय. किती मिनिटं येईल. ही जी वासले यात आपल्याला फ्राय करण्यासाठी काढलेली आहे. याच्यामध्ये पहिला आलू पेस्ट टाकत आहेत आहे. ही आलू पेस्ट टाकलेली आहे याच्यात. त्याच्यानंतर मीठ, आणि त्याच्यानंतर हळद. तर हे आता मस्तपैकी काढून घ्यायचं. याच्यामध्ये गाबोली सुद्धा बघू शकता तुम्ही. गाबोली तर आता आपण हा फिश मसाला याच्यात टाकणार आहोत. तर हे रेडीमेड पॅकेट देखील फिश मसाल्याचे मिळत असतात. त्यात हा टाकलेला आपण. आणि आता अशा प्रकारे आपल्याला हे मॅरिनेट करून 5 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. तर आता आपलं बघूया, झाकण काढूया. आमचा लवकर आलेला आहे बघू शकता तुम्ही. तर आता आपलं जे आंबट आहे ते झालेलं आहे. आता आपली जे फिश फ्राय ती याच्यानंतर करायला घेऊ आपण. तर आता आपलं बघू शकता आपलं जे फिश फ्राय करणार आहे त्याला तेलामध्ये तेल तापलेलं आहे. त्यामध्ये आपण हे फिशचे तुकडे आपण मॅरिनेट करून ठेवले होते ते टाकत होता. बघू शकता आपण. तर आता बघू शकता आपलं जे मुलांचा ग्रुप आहे त्यांचं जेवण देखील बनवायचं घेतलंय. तर आता आपण मासली टाकू याच्यात. ही भोई मावरा आहे जे आपण पहिल्या दिवशी आपल्या ब्लॉगमध्ये होतं. तर मी अगोदरच म्हटलेलो आपली जी मासली असते त्या बऱ्याच पद्धती असतात मासली बनवण्याच्या. त्याच्यापैकी आणखी एक आपण याच व्हिडिओमध्ये 2 पद्धती बघितल्या. एक आहे जी पहिलाच कालवून ठेवायचं आणि एक आहे जे आपण गॅसवर स्टेप बाय स्टेप बनवलं. आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया. विनेगर पण टाकावी लागेल कारण जर आपल्याला रस्सा लागत असेल जेवढा रस्सा लागतो तेवढा आपल्याला पाणी टाकावं लागतो. तर याच्यात आपण विनेगर टाकूया. आता बघा ही
आंबट चव येण्यासाठी विनेगर टाकली जाते. या साईडला आपण बघू शकता आपली मासळी फ्राय होत आहे. तर आता आपली मासळी बघा तळून झालेली आहे. आता ती तव्याच्या बाहेर काढूया आपण. तरी बघा आता ही दुसरे मसाल्याचे टाकले आणि फक्त आता गाबोली ठेवली शेवटी. आव्हान नाही. तर बघू शकता आता आपलं हे मावरं देखील झालेलं आहे तळून आणि यांचा आंबट देखील तयार झालेला आहे, उकाला आलेला आहे. टायसन टेस्ट करता तर बघूया कसं झालं. सुपर मिक्सर डोळ्याला लागलं सुपर. टायसनला टेस्ट करून ठेवलं आहे. तर बघू शकता आपलं आता इथे मासळी तळून जरा आता आपली गाबोली बाकी आहे. गाबोली टाकूया याच्यात. बघा शेवटी आपली गाबोली राहिली होती. गाबोली फुटेल कारण आपल्याला वरती झाकण द्यावं लागेल कारण ती अंडी असतात लहान लहान. त्याच्यावर आपल्याला झाकण द्यावं लागेल. त्याच्यावर झाकण देतो आपण कारण ती फुटेल. तर आपण जाऊया राममध्ये पुन्हा एकदा. आपला गेम चालू आहे इथे आणि व्हिडिओ काढलेला आहे माझ्या भाऊचा विशालचा. दाखवतो. विशाल आलेला आहे. विशालाला बघू शकता तुम्ही. ॲल्सनला बघू शकता. ॲल्सन आणि विशाल देखील मद्रासला येणार आहेत. डायरेक्ट गाडीला येणार आहेत ते. सध्या थोडं काम आहे म्हणून आले नाहीत. तर आता आपण गाबोली बघू शकता. झाकण काढलेलं आहे. आता पलटावी लागेल गाबोली. बघू शकता तुम्ही. चांगल्या पद्धतीने तळून झालेलं आहे. एकदम ब्राऊन कलर देखील आलेला आहे. आपला नवीन पॅन आहे म्हणून सुरुवातीचं जी मासळी आहे ती थोडीशी लागली होती. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या रीतीने फ्राय होत आहे. आता साईडला अशासाठी घ्यायला लागतं की तेल उडते. तर आता पॅनमध्ये तुकडे करत आहेत त्याचे. आणि कायूसाठी आता पीस घेण्यासाठी आणले आहेत. कायूची आई बघूया. परत झाकायला लागेल. तर बघू शकता तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं गाबोली जी आहे ती देखील तळून झाली आहे. आता एकदा पुन्हा एकदा आपण त्याच्यावर झाकण देऊया. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा, आपण आता व्हिडिओचा एंड करत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच कुकिंग रिलेटेड व्हिडिओ जर बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येऊ. तर बघू शकता तुम्ही कायूला आपले जे ब्लॉग आहेत ते त्याला बघायला लागतात. हैराण करतो त्याला ब्लॉग बघायचे असतात. लाईक करो बोल, लाईक करो. लाईक करायला सांगते. तर बघू शकता त्याला हे जे ब्लॉग आहेत ते बघायचे असतात. लाईक करो. आणि याच्यानंतर आपण तर काहीचं जेवण बघू शकता. एक पीस ठेवलेलं आहे त्यासाठी. कायूला व्हिडिओमध्ये बुडवलं होतं ना ते त्याला बघायचं आहे. आता बघू शकता तो सीन आला तर
आता आला काहीचा सीन आला. आता कावीला पप्पा बुडवतात. आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल ते. स्माईल तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.